एकूणच आपण पाहतोय महिला दिनीच अशा प्रकारचं वर्तन तरुणांकडून होणं हे अतिशय लज्जास्पद आहे, संतापजनक आहे आणि या संदर्भात आता कुठेतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये बसमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला होता एका तरुणीवर आणि आता आज रस्त्यावर अश्लील चाळे तरुणांचे हे सध्या पाहायला मिळत आहेत। हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। रुपालीजी, आपण पाहतोय एकूण पुण्यामध्ये चाललंय तरी काय असा सवाल निर्माण होतोय, कारण भर रस्त्यात अशा प्रकारे तरुण संतापजनक कृत्य करतायत, कुठे तरुणीवर बसमध्ये बलात्कार होतोय, पुण्यात नेमकं चाललंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कसं पाहताय या सगळ्या घटनांकडे? एक लक्षात घ्या, शिवशाहीच्या बसमध्ये जो बलात्कार झाला त्याच्या संदर्भात आता आरोपी अटक आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी सिद्ध होणार आहे त्याला ती तशीच कायद्याची कडक शिक्षाही होणार आहे। परंतु आता तुम्ही दाखवलेला जो व्हिडिओ आहे तो एका धनाढ्य चांगल्या घरातला श्रीमंताचा मुलगा दिसतोय आणि त्याला एवढे संस्कार नाहीयेत, तो छान मस्तपैकी जसं काय त्याच्या बापाचा रस्ता असल्यासारखा उभं राहून तिथे अक्षरशः लघुशंका करतोय। लाज वाटली पाहिजे। पण ज्यांनी व्हिडिओ काढला, ठीक आहे त्यांनी व्हिडिओ काढला, ते बोलू शकले नसले, त्याला बोलू शकले नसते, परंतु त्याला विचारणं तिथं गरजेचं होतं आणि त्याला तिथनंच किंवा त्याच ठिकाणावरनं पोलिसांना ताबडतोब बोलवायला पाहिजे होतं। कारण का ही निर्लज्ज लोक, ही विकृत लोक आहेत। लक्षात घ्या, पुणे शहरामध्ये येणारी लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे राहायला लागलेले आहेत आणि आजकालची पिढी ही बिघडली जी आहे ना, की यांना हा सैरावैरा राहण्याचे जो प्रकार आहे ना त्याच्यावर बंधन नाहीये। मुळामध्ये एक लक्षात घ्या, त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे पुरुषांना असं वाटतं की ते कुठेही उघड्यावर बाथरूमला बसू शकतात, ही जी निर्लज्जपणाचा कळस आहे ना यांची। आता ठीक आहे, व्हिडिओ जारी झालाय, याच्यावर गुन्हा दाखल होईल, जी घटना आहे त्याच्यानुसारच गुन्हा दाखल होणार आहे। पण जो लघुशंका करतोय त्याला लाज वाटली पाहिजे। अरे तुझं शिक्षण चांगलं असेल, तुझ्या आई वडिलांनी तुला एवढी गाडी दिलीये आणि लघुशंकाला तुला शौचालयात जाता येत नाही 5 रुपये देऊन, असा रस्त्यावर जर तो लघुशंका करत असेल तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि एक लक्षात घ्या, एकट्या पोलीस प्रशासनाचं काम नाहीये। आता जेवढे माझे सहकारी बंधू भगिनी बोलत होते ना, आम्ही सगळ्यांनी उतरून आहे ना या पुणे शहरातले जे विकृत आहे ना त्यांना ठेचून काढलं पाहिजे, त्यांना परावृत्त केलं पाहिजे। त्याच्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही। किती लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात? प्रत्येक चांगल्या आणि वाईट माणसामध्ये सुद्धा काही ना काहीतरी वृत्ती आहे। आणि मग काय झालंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ काढतात आणि समोर हे आपल्या येतं, पण तेव्हाच आम्ही व्यक्त होऊ शकतो। त्याच्या आधी कृती करा, पोलिसांना पाचारण करा आणि त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्याचं काम होतं। अगदी नक्कीच धन्यवाद रुपाली ठोंबरे जी टीव्ही 9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच या सगळ्या प्रकरणावर प्रशासनानं सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। असे प्रकार होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर ही दोन